ताई, निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गटाकडून जे अफिडेव्हिट सादर करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातली काय अपडेट आहे? कारण की याच्यामध्ये अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळलेत असं म्हटलं जातं. नाही, मग आमचं एकच म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला जी आम्ही मुदत मागून घेतली होती त्या मुदतीपूर्वी आम्ही हे सगळे ॲफिडेव्हिट आज निवडणूक आयोगाला आम्ही दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आम्ही मांडलेलं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस NCPची स्थापना करणारे आदरणीय नेते हे शरद पवार साहेबच आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत आणि आम्हाला जे काय म्हणायचे ते आम्ही निवडणूक आयोगाला आमच्या ॲफिडेव्हिट मार्फत दिलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणाचंच म्हणजे देशातील कुठल्याही नागरिकाचं असं दुमत असता कामा नये की ज्याने पक्ष स्थापन केला आहे तोच पक्षाचा संस्थापक आहे आणि याच्याबद्दल जे काय माहिती निवडणूक आयोगाने मागितली होती ती आम्ही त्यांना दिलेली आहे. आता एखादा गट जर गेला असेल आमच्यातनं वेगळा होऊन आणि ते जर दावा करत असतील की आम्हीच खरे राष्ट्रवादी आहोत आणि आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहोत तर मला असं वाटतं निश्चितच याचा खुलासा पण त्यामध्ये होईलच आणि पुढे आपण बघाल काही दिवसांनी की आता निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे ते काय निर्णय देत आहेत आणि त्यानंतर याचा सगळा खुलासा होईल. पण आमच्याकडनं आमची बाजू अगदी साफ आहे की आम्ही राष्ट्रवादीचे संस्थापक आदरणीय शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि जे आमदार आमच्याबरोबर आहेत, जे पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, जे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत, जे पवार साहेबांचा विचार मांडणारे या देशातील आणि या महाराष्ट्रातील लोक आहेत ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आहे. जे आमदार त्यांच्यासोबत गेलेले आहेत खास करून अजित पवार गटासोबत त्यांच्या पात्रतेसंदर्भात कारवाई होईल अशी सुद्धा एक चर्चा चालू आहे. निवडणुकीच्या आयोगाच्या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये त्या प्रक्रियेला अजून किती वेळ जाईल? त्याच्यामध्ये आता निवडणूक आयोगापुढे आज आम्हाला जे सांगितलं होतं ते आम्ही दिलेलं आहे. पुढे आता एक एक प्रक्रिया जशी होत जाईल तशी आपल्याला आम्ही माहिती देत जाऊ. आता सध्या तरी माझ्याकडे याविषयी जास्ती काही माहिती नाही आहे, परंतु जशी मिळेल तशी आम्ही मीडियाला देऊ. आपले मनोज जरांगे पाटील हे जालन्याला उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे आणि त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये वंशावळ हा मुद्दा नको आहे आणि त्यांना आरक्षण हे सरळ सरळ पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमची मागणी अशी आहे की 16% आरक्षण हे येत्या जो संसदेचं जे विशेष अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपण हा विषय घ्यावा प्रामुख्याने, कारण हा फक्त महाराष्ट्राचा मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही आहे. आपल्या देशातील जवळजवळ 8 ते 9 राज्यांमध्ये हा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टाने ही 50% आरक्षणाची मर्यादा जेव्हा ते आपल्याला सांगतात त्यावेळेस संसदेमध्ये अमेंडमेंट करून सुधारणा करून ही मर्यादा जर जास्ती प्रमाणात वाढवली 16%पेक्षा जास्ती किंवा 16% वाढवली तर मराठ्यांना सुद्धा हा फायदा मिळू शकेल. जाट आहेत ते पण वेळोवेळी आंदोलन करत असतात, त्यांना सुद्धा हा फायदा मिळू शकेल. वेगवेगळ्या राज्यामधील ज्यांची आरक्षणाची मागणी आहे त्या लोकांची मागणी पूर्ण व्हायला मदत होईल आणि हे सहज शक्य आहे. मोदी है तो मुमकिन है अशी जी घोषणा भाजप देतं त्यांना आम्हाला आठवण करून द्यायची आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरती संसदेमध्ये आपलं बहुमत असताना आपण ही 16% आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी. हायकोर्टामध्ये याचिका केली आहे आणि हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय होईल हे कारण आता सरकारने देणं बंद केलं पाहिजे. आणि जे काय उपोषणाला बसलेले आज मुंबईला सुद्धा इथे आझाद मैदानला जवळजवळ 4था दिवस आहे आज उपोषणाचा आणि काही तरुण मुलं आरक्षणाला बसलेले आहेत तर त्यांनासुद्धा मला वाटतं अमोल जाधवराव, बाबा गुंजाळ, सुभाष गाडे, संजय घारगे आणि विलास सुद्रिक हे 5 जणं आझाद मैदानला उपोषणाला बसलेले आहेत. परंतु गेल्या 4 दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारने तिथे साधी भेटसुद्धा दिलेली नाही आणि ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की मराठा समाजाची मुलं ठिकठिकाणी फक्त जालन्यामध्ये जसं उपोषण सुरू आहे तसं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काही लोक उपोषणाला बसलेली आहे. त्या उपोषणकर्त्यांचं उपोषण ताबडतोब सोडवणं ही सरकारची जबाबदारी आहे
आज इथे विलास सुद्रिक जे आझाद मैदानला बसले होते त्यांना स्ट्रोक आलेला आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि मंत्रालय हाकेच्या अंतरावरती आहे, परंतु उपोषणकर्त्यांचं दखलसुद्धा घेतली जात नाही. त्या आझाद मैदानला आंदोलनकर्त्यांना ठेवलं जातं, पोलिसांचा बंदोबस्त असतो, तिथे कोणाचीही दखल घेतली जात नाही. तिथे मेट्रोची काम धूमधडाका सुरू आहे, तिथे आंदोलनकर्त्यांचा आवाज दबवण्याचं काम जर सरकार करत असेल तर मला असं वाटतं मराठा समाजाने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की सरकारने आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ठिकठिकाणी उपोषणं सुरू आहेत आणि ही सगळी तरुण मंडळी उपोषणाला बसलेली आहेत. ह्यांचं उपोषण सोडणं ही सरकारची जबाबदारी आहे, ती सरकारने पार पाडली पाहिजे. आणि येत्या अधिवेशनामध्ये 16% मर्यादा वाढवून हे आरक्षण सगळ्यांना दिलं पाहिजे. आणि दुसरा एक डाव सरकारचा आहे की कुठे ओबीसींमध्ये, मराठ्यांमध्ये, कुठे धनगरांमध्ये आणि यांच्यामध्ये अशी भांडणं लावण्याचं जे कारस्थान केलेलं जात आहे ते ताबडतोब थांबावं. कुठल्याही मराठ्यांना आणि कुठल्याही ओबीसींना एकमेकांविरोधात लढण्याची इच्छा नाही आहे. प्रत्येकाला जो गरीब समाजातला माणूस आहे, ज्याला नोकरी नाही आहे, ज्या मुलांना शिक्षण नाही आहे आणि जास्ती करून शेतकऱ्यांचे मुलं याच्यामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणात आहेत, अशा सर्व मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं ही मागणी 1982 प्रलंबित आहे. 1913 आणि 14 पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हे आरक्षण देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर केतन तिरोडकर आणि काही लोक सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्या आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे आणि ती आजतागायत काही ना काही कारणं देऊन टाळण्यात आलेलं आहे. तर ह्या मोदी सरकारने हे आरक्षण, ही मर्यादा 50% उठवून हे आरक्षण मराठा समाजाला ताबडतोब द्यावं. धनगर समाजाला धनगड असं म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये पण थोडीशी अमेंडमेंट केली तर धनगर समाजाला पण आरक्षण मिळू शकेल. ओबीसींचं आरक्षण हिरावून घेण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही आहे. पंजाबराव देशमुखांनी विदर्भामध्ये त्यावेळेस मराठा वर्गाला कुणबी हे लावून विदर्भामध्ये हा प्रश्न नाही आहे, परंतु मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा जो प्रश्न आहे हा सोडवायचा असेल तर सरकारने तातडीने 16% मर्यादा या संसदेच्या अधिवेशनात वाढवून द्यावी, ही आमची मागणी आहे. कोणाला 96 कोळी मानतंय, कोण कोणाला कुठला मराठा मानतोय, याच्यामध्ये मराठा समाजाला काही इंटरेस्ट नाही आहे. ज्यांच्या मुलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवं आहे, ज्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण हवं आहे, त्या ठिकाणी आपल्याला जिथे नोकरी हवी आहे, जिथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नोकऱ्यांची परिस्थिती काय आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणामध्ये ॲडमिशन मिळणं हे किती महत्त्वाचं आहे आणि हे महत्त्वाचे मुद्दे ज्या तरुण पिढीला आवश्यक वाटत आहेत आणि ज्यांना असं वाटतं की आपण हे आरक्षणाचा फायदा आम्हाला मिळाला पाहिजे, त्यांना तो निश्चितच मिळेल. इथे कोण 96 कोळी आहे किंवा कोण उच्च जातीतले हा प्रश्न नाही आहे. जे उच्च जातीतले आहेत त्यांनासुद्धा 10% आरक्षण मिळालेलं आहे आणि ती EWSची मर्यादा तेव्हा तातडीने 10% वाढवून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत गोरगरीब कष्टकरी मुलांना शिक्षणामध्ये संधी मिळावी, नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं यासाठी आहे आणि तो सरकारने देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. जर हवं असेल शैक्षणिक आणि नोकरीमध्ये तर ओबीसी समाजाचं वर्चस्व म्हणजे कुणबी समाजाचं वर्चस्व स्वीकार करावं लागेल का? आता सरकारने GR काढलेला आहे, त्याच्याप्रमाणे काही बदल आहे, परंतु सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही जी मागणी येते पुढे ती पूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रातनं येते आहे, मराठा समाजाकडून येते आणि निश्चितच ती मागणी मान्य झाली पाहिजे अशी आमची मागणी. ताई, तुम्ही आझाद मैदानात जे उपोषण करतायत त्यांच्याबद्दल बोलतात, मात्र त्यांची प्रमुख मागणी ही आरक्षण मिळावं ही नाहीये, तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आहे. आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी बाजूला राहतोय आणि राजकारणामध्ये येतंय असं वाटतंय. नाही, हा राजकारणाचा प्रश्नच नाही आहे ना. देवेंद्र फडणवीसांकडे जर गृह खातं आहे आणि त्या ठिकाणी जालन्याला ज्या प्रकारे लाठीचार्ज झाला
आणि ज्या वेळेस मारहाण झाली, प्रचंड मारहाण झाली, लाठ्या काठ्या चालवल्या गेल्या, गोळ्या जाळल्या गेल्या, त्यावेळेस निश्चितच ही मागणी आणि फडणवीसांच्या सरकारने हे माफीनामा दिलेला आहे, म्हणजे कुठेतरी त्यांनी कबुली केलेली आहे. जर त्यांचा माफीनामा त्यांनी दिला असेल तर मग त्यांची राजीनाम्याची मागणी ही तरुण वर्गाने करणं हे काही अनपेक्षित नाही आहे. फिलहाल जो लड़ाई हम देख रहे हैं मराठा आरक्षण को कई जगहों पे अभी भी आंदोलन चल रहे हैं। सरकार गंभीर है, ऐसा लगता है कि खास तौर पे जो सरकार ने बयान निकाला उसको लेकर अभी भी असमंजस है, जरांगे मानने के लिए तैयार नहीं। नहीं, इसमें ये हो गया है कि पूरे महाराष्ट्र में आज मराठा समाज फिर से जो हमारे भाई मनोज जरांगे जी पाटिल अनशन पे बैठे, तो पूरा मराठा समाज उनके साथ है और उनकी मांग ये है कि सिर्फ पहले तो विदर्भ को कुणबी में आरक्षण दिया गया, आज जरांगे बैठे हैं तो सिर्फ मराठवाड़ा को ही मिलेगा, ऐसा डर बहुत सारे लोगों को लग रहा है। इसलिए जरांगे जी भी मनोज जी ने भी ये कहा है कि अगर आरक्षण देना है तो सरसकट यानी सबको दीजिए। तो इसलिए उनकी मांग सही है, उन्होंने पूरे मराठा समाज के लिए किया है और पूरा मराठा समाज की ये मांग है कि आरक्षण मिलना चाहिए। तो मुझे लगता है ये मांग एकदम सही है, क्योंकि मराठा आरक्षण का आज का तो प्रश्न नहीं है। पृथ्वीराज चव्हाण जब मुख्यमंत्री थे तब आरक्षण मंजूर हुआ था, 13% आरक्षण नौकरियों में और 12% आरक्षण शैक्षणिक पात्रता में। तो ये देना असंभव नहीं है। अगर भाजपा की सत्ता है और 18 तारीख से स्पेशल अधिवेशन अगर लिया जा रहा है तो उसमें अगर हमें 50% की जो मर्यादा डाली है तो वो 50% की मर्यादा हम लोग बढ़ा के ले सकते हैं। कायदा कानून करने का अधिकार संसद को है और ये कायदा कानून अगर कर लिया तो ये मुझे लगता है कि 7-8 स्टेट्स जो है देश के, सब जगह ये प्रश्न है। जाट मांग रहे आरक्षण, महाराष्ट्र में धनगर आरक्षण मांग रहे हैं, धनगर ऐसा महाराष्ट्र में बोला जाता है, सेंट्रल गवर्नमेंट में धनगढ़ ऐसा लिखा है। तो ये छोटी छोटी अमेंडमेंट अगर कर देंगे तो लोगों को अनशन के लिए बैठने की ज़रूरत ही नहीं है। लेकिन भाजपा लोगों को आपस में लड़ाना चाहती है, ओबीसी मराठा लड़ाना चाहती है, ये धनगरों को लड़ाना चाहती है। अभी जो अल्पसंख्यक है उनको 5% आरक्षण मिला था, मुस्लिम समाज को देने के लिए हाईकोर्ट ने तब कहा था, लेकिन अब तक फडणवीस जी ने क्यों नहीं दिया? तो आप मुस्लिम समाज के खिलाफ हो, क्यों खिलाफ हो? अगर वो बैकवर्ड उसमें उनकी गणना हो गई है तो देना ज़रूरी है। जो बैकवर्ड क्लास के लोग हैं उनको, जिनको इसकी वजह से शिक्षा में कमजोरी है, इसकी वजह से नौकरियां नहीं है बच्चों को, तो ये देने की ज़रूरत है और इसलिए मुझे लगता है देना चाहिए। इसके अलावा हम देखते हैं कि राजस्थानी कांग्रेस के जो 2 गुटों में फिलहाल इलेक्शन कमीशन पे जो वाद चल रहा है, अपनी बातें रखनी है। कल आपकी ओर से भी रिप्लाई फाइल किया गया है, कुछ जो दावे अजीत पवार ग्रुप की ओर से किए थे कि जैसे राष्ट्रवादी के राष्ट्रीय अध्यक्ष हो हैं या चिन्ह और नाम उनका होना चाहिए, उसको आप लोगों ने नकारा है। क्या एफिडेविट में कहा गया, क्या रिप्लाई में कुछ बता रहा है? अभी एफिडेविट यानी हम लोगों ने 3 हफ्ते की मोहलत मांगी थी और उसमें से हम लोगों ने बहुत सारे हमारे कार्यकर्ताओं से एफिडेविट जमा करने का हमारा काम चल रहा था और उसकी दिल्ली में जो केंद्र चुनाव आयोग है उसकी आज मुझे लगता है कि जल्द से जल्द उनको ये देना चाहिए था और वो हम लोगों ने दे दिया है। और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहब हैं, एनसीपी की स्थापना पवार साहब ने की थी और पवार साहब ही राष्ट्रवादी कांग्रेस के नेता है, अध्यक्ष है। दूसरा अगर कोई गुट ये कहता है कि हम राष्ट्रवादी हैं तो उनको सिद्ध करना पड़ेगा, वो जिम्मेदारी उनकी रहेगी। लेकिन हमारा कहना ये है कि हमारा जो हमारी पक्ष की जो घटना है वो क्या कहती है, हमने कितने लोगों से कितने कार्यकर्ताओं से एफिडेविट लिया है और ये सब जो हो रहा है उसकी जांच मुझे लगता है चुनाव आयोग को करनी होगी
और चुनाव आयोग करने की कोशिश कर रहा है तो उनका काम करने दीजिए। हमको जो हमारा फर्ज था वो हम लोगों ने निभाया है, लेकिन राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से पवार साहब ने एनसीपी की स्थापना की और पवार साहब ही अध्यक्ष है। बाकी दूसरे गुट का जो है वो उनका जवाब वो देंगे।